नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहता LS मराठी. तब्बल 2 दशकानंतर ठाकरे ब्रँडचं अस्तित्व वाचवण्यासाठी आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आलेले आहेत. राज्याच्या राजकारणात आज बऱ्याच घडामोडी घडतायत. आज महापत्रकार परिषद झाली आणि त्या दरम्यान ही घोषणा झाली. त्यामुळे यानंतरचं आगामी काळातलं मुंबई महापालिकेसाठी बऱ्याच राजकीय समीकरणं, बऱ्याच राजकीय घडामोडी या बदलणार आहेत. त्याच संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत माझे सहकारी स्नेहल चौधरी आहेत. काय वाटतंय, नेमका ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. महापालिका निवडणुका सध्या सुरू आहेत, प्रचार वेग धरतोय. याचा नेमका कितपत परिणाम होईल? ठाकरे बंधूंना मुंबईकर खरंच कौल देतील वाटतंय का? काय वाटतं? खरंच एक वेगळं समीकरण आपण पाहतोय आता. 2 दशकांनंतर 2 भाऊ एकत्र येत आहेत. ती एक काळाची गरज म्हणता येईल किंवा ती राजकारणाची गरज म्हणता येईल. तर असं एका वेगळ्या पद्धतीने आपण पाहू शकतो त्या गोष्टीकडे. राज ठाकरेंचा मनसे हा पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना पक्ष, आज दोघही पक्ष एकत्र आलेत, तर त्याचा आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणावर काय नक्की परिणाम होईल असं वाटतंय तुम्हाला? मुळात मनसे आणि शिवसेना ही एकत्र आली, त्याचा मुख्य उद्देश हा मुंबई महापालिका आहे. त्यामुळे याचे सध्या तरी परिणाम मुंबई महापालिकेपुरतच विचार करावा लागेल. तर दोन्ही भाऊ एकत्र आले तब्बल 2 दशकानंतर. थोडा इतिहास जर पाहिला तर महाबळेश्वरमध्ये एक अधिवेशन झालं होतं. त्यावेळी शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे दिलं गेलं आणि त्यावेळेसपासून अस्वस्थता राज ठाकरेंची वाढली आणि राज ठाकरे बाहेर पडले. त्यांनी मनसे स्थापन केली. दरम्यानच्या काळात बऱ्याच निवडणुका झाल्या आणि प्रत्येक वेळी चर्चा व्हायची की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार, अशी चर्चा होती. 14ला झाला प्रयोग, 19ला झाला. राज ठाकरेंनी म्हणले की आम्ही टाळी दिली, पण समोरून प्रतिसाद आला नाही. अशा काही घडामोडी घडत होत्या आणि ठाकरे बंधू एकत्र येणार नाही येणार मनसैनिकांनी प्रयत्न केले, शिवसैनिकांनी प्रयत्न केले. चंदूमामा असतील, बाळा नांदगावकर तर अक्षरशः काही माध्यमांशी बोलताना भाऊक झाले होते, त्यांना अश्रुनाद झाले होते. ते म्हणाले एका मुलाखतीत बोलताना की बाळासाहेब ठाकरेंना मी शब्द दिलाय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, दादू म्हणायचे, दादू आणि राज हे एकत्र यावे, असं मी वचन बाळासाहेबांना दिलंय, माझ्या आयुष्याचं सार्थक होईल, असं काही बोलले होते. आता अखेर तो आज दिवस आलेला आहे. खरं तर बाळा नांदगावकर त्या पत्रकार परिषदेमध्ये असायला हवे होते, ते काही दिसले नाहीत. मात्र आता याचे मुख्यतः परिणाम मराठी मत, आता जे एक लाईन धरलेली आहे की मराठी मत, मराठी अस्मिता, मराठी मतदारांचं, मराठी व्यक्तींचं भवितव्य, त्यांचं भविष्य चांगलं करण्यासाठी आम्ही एकत्र येतात, असं सध्या तरी या दोन्ही पक्षाचं हित दिसतंय. राजकारणात इतके प्रयत्न मनसैनिकांनी केले, शिवसैनिकांनी केले, पण हे 2 भाऊ आजच एकत्र आलेत. तर काय याच्या मागचं कारण राजकीय असू शकतं किंवा वेगळं काही कारण असू शकतं? आता मुद्दा हा आहे की मागे आपण जसं म्हणालो, उल्लेख केला आपण, 14, 19, 24 बऱ्याच निवडणुकांच्या दरम्यान हे प्रयत्न झाले होते. ठाकरेंची शिवसेना जी आहे ती एका वेगळ्या पद्धतीचं त्यावेळेस काम सुरू होतं. शिवसेना एकसंघ होती, शिवसेना फुटलेली नव्हती. आज ठाकरे मात्र एकाकी पडल्याचं चित्र आहे. ठाकरेंना फार गरज भासतीये आता पुन्हा एकदा, कारण ठाकरेंचं अस्तित्व आधी खूप चर्चा दबक्या आवाजात असायची की शिवसेना ही मुंबई पुरती आहे असं म्हणलं जातं. त्यांना मुंबई महापालिकेत त्यांनी जसं वर्चस्व मागच्या 2-3 दशकापासून कायम ठेवलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये ठाकरेंना मुंबईचा गड राखायचा आहे, मुंबईचा पालिकेला अबाधित ठेवायचा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी मुंबई महापालिका अत्यंत महत्वाची आणि हे महापालिकेच्या दृष्टिकोनातून आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. आता पर्याय राहिला राज ठाकरेंचा. तर राज ठाकरेंकडे असं काही दुसरा काही पर्याय विशेष दिसत नाही. राज ठाकरेंनी अनेक पर्याय केले, प्रयत्न केले. महाराष्ट्रभर त्यांनी सभांचा धडाका लावला. विधानसभेमध्ये सुद्धा एक हाती सत्ता द्या असं मतदारांना आवाहन केलं. मात्र तसं काही त्यांना फारसं यश आलं नाही. कदाचित ती एक त्यांना असा विचार त्यांनी केला असेल की कोणासोबत तरी युती करून भविष्य राजकीय भवितव्य त्यांना बदलता येऊ शकतं. आणि सध्या तरी ठाकरेंवर अन्याय, ठाकरेंबद्दल सहानुभूती, अशी बरीच चर्चा पक्ष फोडल्यानंतर झाली. देशाच्या राजकारणात काय चाललंय आपण पाहतोय. त्यामुळे देशाच्या राजकारणाची एका प्रकारे गरज हे ठाकरे बंधू एकत्र येणं असं आपण म्हणू शकतो. पण आतापर्यंत जे राजकारण होत आलं एकेरी की राज ठाकरेंना आतापर्यंत कधी असं जसं पाहिजे तसं यश मिळालेलं नाही, जनतेकडून तो प्रतिसाद मिळालेला नाही. तर आता दोन्ही भाऊ जेव्हा एकत्र येतात तेव्हा वाटतंय का तो प्रतिसाद भेटेल? प्रतिसाद मिळेल. आता मुंबईचा जो मुख्य पट्टा आहे, दादर, माहीम, काही जो मुख्य मराठी बहुल पट्टा आहे, त्या भागामध्ये मराठी मतदार एकवटले जाऊ शकतात. ठाकरे बंधू एकत्र एक वेगळी आयडेंटिटी निर्माण करून, आता विशेषतः राज ठाकरेंचं जी क्षमता आहे, अमोघ अशी वक्तृत्वशैली, भाषण चांगलं करतात. त्यामुळे मतदारांना वळवण्याचं एक त्यांच्यामध्ये कला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे एकत्र येऊन मराठी मुद्दा हा, मराठी अस्मिता हा मेन मुद्दा असणार आहे. कारण मुंबईचा जो लढा आतापर्यंत राहिलेला आहे, अनेक म्हणजे वर्षांपासून मुंबई ताब्यात घेण्यासाठी, मुंबई वाचवण्यासाठी असं म्हणलं जातं की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव होता. त्यासाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलं. तशी बरीच चर्चा असते आणि आता पुन्हा एकदा प्रत्येक महापालिकेच्या निवडणुकीमध्ये हा विषय निघतोच
आणि पुन्हा एकदा मराठी अमराठी हा मुद्दा प्रमुख असू शकतो. आताच्या ठाकरेंच्या उलथापालथमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंकडे आता तसं पाहायला गेलं तर सत्तेबद्दल असं काही ठोस नाहीये. मग आता हे जे नवीन समीकरण आलेलं आहे यात कोणत्या ठाकरे बंधूंना फायदा होऊ शकतो असं वाटतंय? आता अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. ठाकरे बंधू आता एकत्र आलेले आहेत. दोन्ही ठाकरेंच्या राजकीय दृष्ट्या सध्या किती शक्ती आहे हा जर विचार केला तर राज ठाकरे यांच्याकडे सध्या आमदारकीचं म्हणजे विधान भवनात त्यांचा एकही सदस्य नाही, खातं त्यांचं उघडता आलेलं नाही, खूप मोठा अपयश आहे. आणि उद्धव ठाकरेंकडे ज्या प्रकारचे आमदार होते, ज्या प्रकारचा पक्ष होता, ज्यावेळी शिवसेना एकसंघ होती, आता मात्र तशी त्यांच्याकडे ताकद राहिलेली नाही. अगदी उरले सुरले बोटावर मोजण्या इतकेच आमदार सध्या त्यांच्याकडे आहेत. आता राहिला मुद्दा उद्धव ठाकरेंच्या अस्तित्वाचा प्रश्न हा जर विचार केला तर कुठल्याही परिस्थितीमध्ये महापालिका ताब्यात ठेवणं हा त्यांच्यासाठी अस्तित्वाचा प्रश्न आहे. कारण एकीकडे भाजप ज्या प्रकारचे प्रयत्न करत आहे ठाकरेंना पूर्णपणे संपवण्यासाठी, महापालिका भाजपला ताब्यात घ्यायचं आहे, त्या दृष्टीने ठाकरेंना ते महत्वाचं आहे. राज ठाकरेंचा विचार केला तर राज ठाकरे यांनी नेहमीच मूलभूत विकासाची तो जो मुद्दा आहे ती लाईन पकडलेली आहे. बऱ्याच वेळी मतदारांना ते मुद्दे पडतात, मात्र ऐनवेळी मतदान का होत नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे महाराष्ट्राच्या मनात. त्याचा अंदाज कधीच लागलेला नाही. त्यांच्या सभांना खूप सभांना प्रचंड प्रतिसाद भेटतो, पण जे आउटपुट असतं, आउटकम ते अजून भेटलेलं मिळत नाही. इव्हन ऑफ रेकॉर्ड किंवा कधी चर्चा जरी असेल कट्ट्यावरची तर राज ठाकरेंबद्दल होत असते. राज ठाकरे टोल नाक्याचा मुद्दा असेल, अनेक बरेच शिक्षणाबद्दलचा मुद्दा असेल किंवा परप्रांतीयाला जे विरोधाचा मुद्दा आहे तो मराठीचा, त्यावेळी त्यांचा मुद्दा असतो की अमराठी लोकांची मुंबईमध्ये वाढती दादागिरी, त्यामुळे मराठी लोकांना होणारा त्रास, याही पलीकडे जाऊन या ठिकाणी इंडस्ट्री येणं किंवा रोजगार वाढणं हे महत्वाचं आहे. मात्र राज ठाकरेंची भूमिका आधीपासून एकच राहिलेली आहे की भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे. भूमी महाराष्ट्राची आहे, मराठी व्यक्ती आहेत, मराठी माणसांना या ठिकाणी मुंबईत रोजगार मिळालाच पाहिजे असा त्यांचा नेहमीचा मुद्दा राहिला आहे. त्यामुळे विकासाची ब्लूप्रिंट जी म्हणतो ती राज ठाकरेंकडे आहे आणि कदाचित मराठी आणि राज ठाकरेंचा विकासाचा मुद्दा, विकासाचा अजेंडा, ब्लूप्रिंट, महत्वाचे मुद्दे, ह्या सगळ्यांचा कदाचित उद्धव ठाकरेला याचा जास्त फायदा या गोष्टीमध्ये होऊ शकतो. आता आपण आज पाहू शकतो हे जे राजकीय समीकरण नवीन निर्माण झालं याचा जास्त फायदा आपल्याला वाटतं की राज ठाकरेंना होऊ शकेल, कारण त्यांचं व्हिजन जे आहे ते खूप स्ट्रॉंग असतं. कधी पण महाराष्ट्राच्या राजकारणासाठी जे त्यांनी नाशिक मॉडेल आणलं ते खूप म्हणजे एक प्रभावी तरीके खूप चांगलं होतं. ते त्यांनी यशस्वी करून दाखवलं. परत अजून महाराष्ट्राची ब्लूप्रिंट होती ती खूप दिवस प्रलंबित होती, पण ती त्यांनी करून घेतली. तर ह्याचा नक्कीच फायदा राज ठाकरेंना कुठेतरी होईल असं वाटतंय. तर अशाच नवीन माहितीसाठी पाहत रहा LS मराठी.